सध्या देशभरात एकच नाव चर्चेत आहे, सोनम वांगचुक। त्यांच्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळतोय। ज्या माणसाने स्वतःचा जीव धोक्यात घालून उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय, त्यानं भारतासाठी आजवर नेमकं काय केलंय हा प्रश्न तुम्हाला कधी पडला? त्यांच्याशी सहमत असणं किंवा नसणं हा वेगळा विषय आहे, पण एखाद्या व्यक्तीच्या आजच्या आंदोलनामागचं कारण समजून घ्यायचं असेल तर आधी त्याचा प्रवास समजून घ्यावा लागतो। तुम्हाला 3 इडियट या सिनेमातील जुगाडू रॅन्चो आठवत असेल। अगदी तसंच सोनम वांगचुक यांनी सुद्धा लडाखमधील समस्या सोडवण्यासाठी काम केलं। सगळ्यात पहिला प्रयोग जो त्यांचा चर्चेत आला होता तो म्हणजे बर्फातून पाणी निर्माण करणारी कल्पना, ज्याला आईस टुपा म्हणतात। लडाखमध्ये हिवाळ्यामध्ये पाण्याची कमतरता नसते, समस्या असते ती उन्हाळ्यामध्ये, कारण एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा पिकांना पाण्याची सर्वात जास्त गरज असते, पाणी द्यायचं असतं, त्यावेळेला नैसर्गिक हिमनद्या अजून पूर्णतः वितळलेल्या नसतात। म्हणजे पाणी आहे पण ते योग्य वेळी उपलब्ध नाही। जेव्हा पाण्याची गरज आहे त्यावेळेला हिमनद्यांमधून पाणी येत नाही, ते बर्फामध्ये असतं, बर्फ स्वरूपामध्ये असतं। मग या समस्येवर सोनम वांगचुक आणि त्यांच्या टीमनं एक वेगळी कल्पना मांडली, आईस टुपा। हिवाळ्यामधील अतिरिक्त पाणी उंचावर नेऊन ते शंकूच्या आकारामध्ये गोठवलं जातं आणि हा कृत्रिम बर्फ उन्हाळ्यापर्यंत टिकतो। तापमान वाढलं की तो हळूहळू वितळतो आणि तेच पाणी शेतीपर्यंत पोहोचतं। विशेष म्हणजे या संपूर्ण व्यवस्थेला न वीज लागते न मोठा पंप, फक्त गुरुत्वाकर्षण आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा वापर यासाठी करण्यात आलाय। आज हवामान बदलाचा सामना करणाऱ्या अनेक पर्वतीय भागांमध्ये या मॉडेलचा अभ्यास केला जातो। दुसरा एक प्रकल्प त्यांचा आहे तो म्हणजे शिक्षणामध्ये त्यांनी केलेला आहे। शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा नाही, तर ते समजून घेणं, उमजून घेणं आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचा वापर व्हायला हवा अशी कल्पना त्यांनी मांडलेली होती। आणि त्यांचा एक प्रकल्प, असाच एक प्रयोग आहे SECMOL। सोनम वांगचुक यांना एक गोष्ट खटकत होती, ती म्हणजे शाळेमध्ये चांगले गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत ते यशस्वी मानले जातात, पण अनेक हुशार मुलं फक्त पाठांतराच्या पद्धतीमुळे मागे पडत होते। मग 1988 मध्ये त्यांनी सहकाऱ्यांसोबत SECMOL ची स्थापना केली। इथं विद्यार्थी पुस्तकं वाचतात, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते काम करून शिकतात। कोणी सौर ऊर्जा प्रणाली उभी करतं, कोणी शेती शिकतो, कोणी पाणी व्यवस्थापन शिकतं, तर कोणी अन्न प्रक्रिया करतो। म्हणजे वर्गखोली आणि वास्तव आयुष्य यांच्यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता। प्रॅक्टिकल एज्युकेशन देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय। आज SECMOL ची ही जी शिक्षण पद्धती आहे ती देश-विदेशातील अनेक शिक्षण तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय आहे। त्यांचा तिसरा एक प्रयोग जो चांगला मानला जातो तो म्हणजे उणे 30 अंशामध्ये सुद्धा उबदार घर। लडाखमध्ये हिवाळ्यात तापमान हे -25 ते -30 पर्यंत जातं, म्हणजे उणे 25 ते उणे 30 अंशांपर्यंत तिकडचं तापमान पोहोचतं। खूप थंडी असते, अशा वेळी घर गरम ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इंधन लागतं। मग सोनम वांगचुक आणि त्यांच्या टीमनं स्थानिक माती, सूर्यप्रकाश आणि पारंपरिक तंत्र वापरून अशा इमारती विकसित केल्या, ज्या दिवसा सूर्याची उष्णता साठवतात आणि रात्री तीच उष्णता घरात टिकून ठेवतात। यामुळे इंधनाची बचत होते, खर्च कमी होतो आणि पर्यावरणाचा ताण सुद्धा कमी होतो आणि घर हिवाळ्यामध्ये उबदार राहतं। त्यांचा चौथा एक प्रयोग आहे तो म्हणजे संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारं कॅम्पस। त्यांनी शिक्षणासाठी जे SECMOL या इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे, हे फक्त एक शिक्षण संस्थान नाहीये, तर ते एक जिवंत प्रयोग आहे। इथं विद्यार्थी अक्षय ऊर्जेबद्दल फक्त पुस्तकामध्ये वाचत नाही, ते स्वतः सोलार सिस्टीम उभारतात आणि ती चालवतात सुद्धा आणि तिची देखभाल सुद्धा करतात। शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव यांची सांगड कशी घालायची याचं हे जिवंत उदाहरण आहे। त्यांचं 5वं काम म्हणजे हिमालयासाठी स्थानिक उपाय। सोनम वांगचुक यांच्या कामात एक गोष्ट सतत दिसते, प्रत्येक समस्येचं एक उत्तर मोठ्या शहरात किंवा परदेशात सापडेलच असं नाही, पण स्थानिक समस्या समजून स्थानिक संसाधनाचा वापर करून स्थानिक लोकांसाठी उपाय तयार केले जाऊ शकतात। हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे। म्हणजे ज्या ठिकाणी जी समस्या आहे त्याचं सोल्युशन त्याच ठिकाणी आहे, फक्त तिथल्या संसाधनांचा वापर करून ते करता येईल का यासाठी प्रयोग गरजेचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आता पाणी, ऊर्जा, हवामान बदल आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक प्रयोग केलेत। काही यशस्वी झालेत तर काही झालेले नाही, पण प्रयोग करणं त्यांनी कधी थांबवलं नाही। त्यांच्या कामासाठी रेमन मॅगसेसे पुरस्कार, रोलेक्स अवॉर्ड फॉर एंटरप्राइज, ग्लोबल अवॉर्ड फॉर सस्टेनेबल आर्किटेक्चर, इंटरनॅशनल टेरा अवॉर्ड यासारख्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय। आता येऊयात त्यांच्या या उपोषणाकडे। नीटचा पेपर, यावर्षी नीटचा पेपर फुटला आणि त्याच्यानंतर 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। या पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी 28 जूनपासून सोनम वांगचुक हे उपोषणावर बसलेले आहेत। पण 18 जुलैला पोलिसांनी त्यांना उचलून रुग्णालयात हलवलेलं होतं, दाखल केलं होतं, तरी सुद्धा त्यांनी उपोषण सोडलेलं नाही।
आणि 20 जुलैला संसद मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन ते करतायत. पण प्रकृतीचं कारण देऊन डॉक्टर त्यांना डिस्चार्ज देत नाहीये. त्यामुळे आता 20 जुलैला जे आंदोलन होणार आहे, जो संसद मार्च निघणार आहे, त्याच्यामध्ये ते स्वतः सहभागी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.